हाय नमस्कार. तर मस्त अशी इकडे येऊन बसले सावलीला. घरात काय दम निघा नाही, आपल्याला काय फॅन नाही बारका इथं. आणि गावाकडलं काय आणलं नाही, बाणूला लागते. कारण माझं जास्त जरुरी नाही, बाणूचं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं बाणूला ती फॅन आणि कूलर दोन्हीची हवा बाणूला असते. फॅनची हवा काय जास्त लागत नाही. आणि आपल्याकडं खाट नाही, हाय खाट लय जुना झाला, लय जुना. पाक त्याचं पाय केवढाला असते तर एवढालाच राहिला पाय झिजून झिजून. मग विचार करा. म्हणजे तुम्हाला सांगते, माझं 15-16 वय होतं ना त्यावेळेस आणलेला. आता मी 30 वर्षाची गुडमी झाली का नाही 30-40ची. मग विचार करायचं कवर त्या खाटाने जगायचं. आणि नवीन घ्यावं म्हटलं तर माझी ऐपत नाही. कारण बाणूला बघत बघत माझा नाकीला जीव आलाय. त्यात आईची तब्येत ठीक नाही, आईचं दुखतंय जास्तच. आणि माझा चेहरा बघा बरं, पूर्णपैकी असं एकदम मस्त झालाय, एकदम भारी झालाय. तर तुम्हाला याच्यासाठी मी हेड्या बनवलाय. कारण आपल्याला लवकरच लय मोठं पार्सल येणार आहे. कारण मी स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता. कारण असं वाटतंय आता ही सीजन संपायची फक्त वाट बघते. नाही तर घरी बसून बाणूला बघत मी सगळं काम करणार. सगळं म्हणजे सगळं. कारण त्या ताईंचं असं म्हणणं आहे, तुम्हाला बघायचं का मी जुगार काय केलंय. पाण्याची बाटली म्हणलं कुठं जावं आता तिकडं. जुना ब्लाऊज पीस ह्याला गुंडाळलाय, पिन लावली आणि ओली करून आणली, वाळून गेली. गार झालं पाणी. कारण आता जत्रा आली, म्हणलं डेरा न्यावं एखादा, पण आता नाही डेरा ही काय न्यायला जमायचं. तर ते जाऊ दे, ते तर मी बनवीनच. पण आधी सांगा माझ्या चेहऱ्यात किती बदल वाटतोय का नाही वाटते. आणि तसंच माझी मैत्रीण बरं का, तिला मी दिलं खोकं, पण तिनं आख्या जीवरमध्ये आख्या करमाळ्यात हुडकलं, पण काय तिला काय भेटेना. आणि मोबाईलवर पण तिच्या बहिणीला बघायला लावलं, पण तिला काय भेटेना. तर काय माहिती, आमच्यासारख्या गावाकडल्या माणसांना जास्त कळत नाही ना मोबाईलमधल्या. आणि मला तर काय कळत नाही बघा तेवढं. म्हणून तर आपलं साधं सिंपल हेड्या वाजतात, इडिकीन नसती, कशाला काय जोडायचं, काय करायचं हे मला येतच नाही. म्हणून जसं आहे तसं ही काय मस्तपैकी अशी येऊन बसली इकलीच. कैरी गोळा केली, एक कैरी पडली म्हणून गोळा केली. काय बाय बोबडच बोलायला लागलं. तर कुणाला लोणच्याच्या दिवसात लोणचं पाहिजे नसेल तर नक्कीच सांगा, मी बनवून देईन. पण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही माणसानं बनवून मानल्यावर चला, तसं नाही, विकत घ्या तुम्ही. म्हणजे आंब्याला पण पैसे तुम्हीच पाठवा, तुमचा 1 रुपया पण नको मला. आंब कसं आहे तर गेल्या वर्षी 150 रुपये शेकडा का काय होतं, शेकड्यावर असतात. मग आता यंदा कसं आहे, जर वर्ष भाव फुटतो. आणि मग 200 असलं तर तुम्हाला किती घालायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही आंब्याचं पैसे द्यायचं. आणि मी लोणचं घालणार. आणि त्याचं सामान 100-200 रुपयाचं होतं, म्हणजे सरळ 500 रुपयात आंब्याचं लोणचं पडते म्हणायचं. म्हणजे तुम्ही त्याला खर्च करा, परत त्याला लुसाय पुसायचं नको बाया. नाही तर तुम्ही म्हणसान की ताई तू बी लागले का लुटायला. असं नाही बाया, तसं नाही हो. म्हणजे कुणाला पाहिजे नसेल, मी माझ्या बहिणींना देणार की, माझ्याकडून जेवढं होतंय तेवढं करणार मी. फुल नाही, फुलाची पाकळी तर देणार मी. लोणचं घालणार मी जास्त. आपलं एवढं द्यायचं, काय करायचं वानवळा गरीब बहिणीकून. तर तुम्हाला हे सांगत होते मी की आपल्याला खूप मोठं पार्सल यायचं आहे. त्याच्या आधी तर पार्सल आले, आता या 2-3 दिवसात अजून एक पार्सल, 2-3 संघच येते. कारण त्या ताईनं एवढं केलं आहे का नाही माझ्यासाठी.
त्याचं मापच नाही. माझ्यासाठी किती करतात किती, मग मी त्यांच्यासाठी थोडं नाही का करणार. फुल नाही, फुलाची पाकळी तर करेलच की, आहे का नाही. तर म्हणलं चला बसले आहे, तर म्हणलं एक खेड्यावर तर बनवावा. ऊन आलं बघा तोंडावर. आता बसली मस्तपैकी सावलीला, कोणच नाही इकडे. तिकडे लय कालवा येते तर लेकरांचं. माणसं काय बोलतात ती बी कळत नाही, आणि कुणाला काय बोलतात ती बी कळत नाही. अगं ती द्राक्षाची बाग आहे पडेल, दिसली का ती लावलेली. एक द्राक्ष आपण खाल्ली नाही. म्हणलं होतं सांगितलं तर तोडायला जावं, नग बाया. माणसं एकालेलं बेकार. ती म्हातारी आहे त्या रानाची मालकीन. आंब पडलं की गोळा करायचं आणि याची चटणी बनवायची. चटणी बी मस्त होती बरं का. हाताने हक्काने तोडायचं नाही. आपलं घरचं असेल तरच हक्काने तोडायचं. दुसऱ्याचं असेल तर त्यांना पण असं काही वाटतच की मनामध्ये बाया तोडलं. त्यापेक्षा म्हणण्यापेक्षा त्यांनी खाली पडलेलं उचललेलं ती पण खायचीच जिन्नस आहे की. आणि ते खायचं, खालचं द्यायचं सोडून वरचं ताजं तोडायचं. काय गरज आहे का. त्यांचं पण मन दुख नको, आणि आपल्याला पण लय आनंद नको, हे का नाही. तर चला, हेड्या वावला असलं तर लाईक शेअर नक्कीच करा. खूप छान छान आणि कंटिन्यू हेड्या बघा. तुम्हाला पार्सल बघायचं आहे आणि मला लय उत्सुकता आहे तुम्हाला दाखवण्याची. तर चला, बाय.